नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं एकनाथ शिंदे महाराष्ट्रभर प्रचार सभा घेत आहे, मतदारांना आश्वासनही देत आहे। यावेळेस एकनाथ शिंदेंनी थेट सभेतून मंत्र्यांना फोन लावला आणि मतदारांना MIDC आणि रुग्णालयांबाबत आश्वासन दिलं। नेमकं काय म्हणालेत फोनवरती एकनाथ शिंदे पाहूयात। नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात नेत्यांनी सभेतूनच मंत्र्यांना फोन लावण्याचा सपाटा सुरू केला। अहिल्यानगरच्या संगमनेरमधून एकनाथ शिंदेंनी थेट उदय सामंत आणि प्रकाश आबिटकरांना फोन लावला। संगमनेरमधल्या नागरिकांची MIDC आणि रुग्णालय सुरू करा अशी मागणी असल्याचं शिंदेंनी सामंत आणि आबिटकरांना सांगितलं। MIDC पाहिजे, जागा द्यायला तयार आहे। नक्की आपण आचारसंहिता लागले की ताबडतोब कारवाई करायची तर शब्द देऊ मी त्यांना। हाँ मग बघा नंतर आदेश गडबड करायचं नाही। नक्की होणार। हाँ ठीक है ओके थँक्यू। अरे जे होणार आहे ते करणार, जे नाही होणार ते नाही बोलणार। आपले प्रकाश आबिटकर आरोग्य मंत्री आहेत। इथं बाबा अमोल खताळकडे मी आलो आहे, तिथं त्यांचं म्हणे कॉटेज हॉस्पिटल आहे पण त्याची दुरावस्था आहे। महिला आणि बाल रुग्णालय बंद आहे, ते चालू करायचंय। काय करणार तुम्ही? मी बुधवारी बोलून घेतो यांना आणि ताबडतोब ती सगळी जोडणी लावतो साहेब। हा मी करून देतो लगेच। अमोल खताळ यांना बोलवा आणि त्याचं बघा, इथं लोक हजारो लोक आहेत आणि तुमचा पक्षाचा प्रमुख इथं शब्द देतोय। यवतमाळ मधल्या सभेतून शिंदेंनी उदय सामंत आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांना फोन लावले। MIDC पाहिजे, जागा द्यायला तयार आहे। नक्की आपण आचारसंहिता लागले की ताबडतोब कारवाई करायची तर शब्द देऊ मी त्यांना। हाँ मग बघा नंतर आदेश गडबड करायचं नाही। नक्की होणार। हॅलो सिद्धेश, अरे मी वणीमध्ये आहे, वणीत। इथं प्रदूषण आहे, भरपूर प्रदूषण। तुझं इथं काम आहे तुझं साहेब। लगेच सांगतो मी। तिकडे कोलचे डेपो आहेत आणि रेल्वेचे साइडिंग जे आहेत ना, तिकडे कोल स्टोरेज करतात। तिकडे अधिकाऱ्यांना सांगतो, तिकडे आता लगेच व्हिजिट करतील। हा कोळशाचा प्रॉब्लेम, कोळशाच्यामुळे हवाई दूषित झाले आणि पाणी दूषित झालंय। लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालाय। तात्काळ याच्यावर मला कारवाई झाली पाहिजे साहेब। 24 तासात आपण कारवाई करतो। हा 24 तासात कारवाई करूया आपण। ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे। माझं बघा, मी रिझन कारण देत नाही, बघतो पाहतो करतो नाही। नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, हे माझं काम आहे। जळगाव जिल्ह्यातल्या पाचोऱ्यातल्या सभेतूनही शिंदेंनी सामंतांना MIDC साठी फोन लावला। जमीन दिली आहे पण MIDC मंजूर केली पण उद्योग नाहीये। जरा उदय सामंत आपले मंत्री जरा आहेत का लाईनवर, जरा बघा, लावा त्यांना। अरे बघा लागला। हॅलो, आता मी किशोर अप्पाची इथं पाचोऱ्याला आहे। त्यांनी मगाशी भाषणात सांगितलं 250 हेक्टर जमीन MIDC ला दिली। MIDC 250 हेक्टरची 250 हेक्टरची MIDC केली, पण एकही उद्योग नाही। आता इथं रोजगारांना तरुण आहेत, बेरोजगार आहेत, तर हे आपल्याला इथं उद्योग कधी पाठवणार? सर, आपण मुख्यमंत्री असताना आपल्या आदेशाप्रमाणे इथे MIDC आपण जाहीर केली। त्याचं सुरुवात पण तुम्ही केली होती। त्याच्या लेआउटला आता साहेब मान्यता मिळालेली आहे। 1 महिन्याच्या आत बोर्डामध्ये मंजुरी मिळून त्या जागेचं वाटप देखील सुरू होईल आणि जागेचं वाटप सुरू झाल्यानंतर साहेब आपण तिथे उद्योग आणू शकतो। ठीक आहे धन्यवाद किशोर अप्पा। किशोर अप्पाला एकदा का फक्त त्याच्या कानात बोला म्हणजे त्याला समजेल बरोबर। सांगली जिल्ह्यातल्या जतमधल्या सभेतून गोपीचंद पडळकरांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांना फोन केला। फडणवीसांनीही फोनवरून भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला विजयी करण्याचं आवाहन केलं। हा साहेब, लोक आहेत 2-3 हजार लोक पुढे आमची सभा सुरू होती, तुमचा फोन आलाय। चला, सर्वांना माझा नमस्कार। आपल्याला कल्पना आहे की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर अरळी हे आपले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत। डॉक्टर अरळींनी आपल्या जतमध्ये गेले अनेक वर्ष रुग्णसेवा केली आहे।
आणि सर्वांशी अतिशय जवळचे संबंध असलेले, एक स्वच्छ प्रतिमा असलेले, शिकले सवरलेले असे डॉक्टर अरळीजी हे जर आपले आमदार गोपीचंदजी यांच्यासोबत नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी डबल इंजिनचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं तर निश्चितपणे खूप चांगलं काम तिकडे होऊ शकेल आणि मी देखील पूर्ण मदत करून आपल्या शहराला चांगलं करण्याकरता जे जे काही लागेल ते निश्चितपणे करेल हा आपल्याला विश्वास देतो। आपण सगळ्यांनी 2 तारखेला डॉक्टर अरळी यांच्या कमळाची बटन दाबावी अशी आपल्याला